नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कमालीचा भाग आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे राजकुमारनी जो काय सावलीला मारून टाकायचा प्लॅन रचलेला असतो ना, तो त्याचा तिथे तसा फ्लॉप होतो. आता इकडे सारंग त्याला रंगे हात पकडून त्याच्या विरोधामध्ये फार मोठा असा निर्णय घेतो. साडपर्यंत त्याच्या कानपट्ट्यात वाजवतो आणि आता इकडे तिलोत्तमा डायरेक्ट सावलीच्या पायाशी येते. तर ते सगळं कसं होतं, काय काय घडतं, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फार जबरदस्त असणार आहे, अगदी अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे डायरेक्ट राजकुमार पण गुंडांना फोन लावून बोलतो, तुम्हाला सांगितलं होतं ना त्या सावलीला मारून टाकायचं, त्याचं काय झालं बरं? लवकरात लवकर तुम्ही त्या सावलीला मारून टाका बरं. त्या सावलीनी आज माझं मूल मारून टाकलंय बरं. मी त्या सावलीला अजिबात जिद्द सोडणार नाही बरं. त्या सावलीला तू मारून टाकली, माझ्या आईला पण नको नको ते फार असं बोललेलं आहे. आता प्रेक्षकांनी इकडे राजकुमारचा तोपल्याने तिथेच फसणार असतो. आता ते गुंड पण बोलतं, हो साहेब आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय त्यांना मारायचा. आता इकडे सावली पण बोलते, ही बातमी मला सारंग सरांना लवकरात लवकर दिली पाहिजे, अख्ख्या घराला मला ही बातमी लवकरात लवकर दिली पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे सावली पण रिक्षामध्ये बसते आणि घरी येण्याकरता निघालेलीच असते. सावली म्हणते, मी त्या घरी अजिबात काही देखील एक जाणार नाही, पण मी त्या घराच्या बाहेर थांबेल. जे काही सगळं ना ते सगळं मी आता घरच्यांना सांगेल. जेव्हा घरचे मला आत बोलवतील तेव्हाच मी त्या घरामध्ये जाईल असं म्हणून आता इकडे सावली पण निघालेली असते. आणि जे काही राजकुमारचे ते गुंड असतात ते पण तिच्या मागावरच असतात. पण प्रेक्षकांनो, रस्त्यामध्ये त्या गुंडांची गाडी खराब होते आणि ते नेमके तिथेच असे पडून जातात बरं. आणि सावलीची रिक्षा बरोबर विठुरायाच्या कृपेने घरी येते. आता घरी आजूबाजूला कोणी काही देखील येत नसतो, कारण की सगळे त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. तिलोत्तमा पण तिच्या कामाने बाहेर गेलेली असते. आणि तेवढ्याच प्रेक्षकांना आता घरी ना सारंग पण यायला निघालेला असतो. सारंगला एक फाईल घरी राहिलेली असते, ती अजिबात त्याला आहे ना माहीत नसते ती फाईल घरी राहिली. नंतर त्याला आठवतं, अरे आपली इथं फाईल घरी राहिली आहे. ती फाईल परत आणण्याकरता सारंग पण तिकडे निघालेला असतो. आणि आता प्रेक्षकांनो, घरी फक्त आता इकडे राजकुमारच असतो. आता घरी सावली पण येते. राजकुमारची जी काही त्यात खेळी बसते प्रेक्षकांनो, ती बघण्यासारखी झाली असते. राजकुमार बोलतो, त्या गुंडांना मी बोललो होतो हिला मारून टाकायचं, संपवून टाकायचं, त्या गुंडांनी हिला मारलंच कसं काही नाही बरं. आता प्रेक्षकांनो, इकडे डायरेक्टच सावली पण येणार राजकुमारला बोलते, मला तुम्हाला फार महत्वाचं काहीतरी एक सांगायचे, मला अख्ख्या घराला ना फार महत्वाची अशी न्यूज द्यायची बरं. आता प्रेक्षकांनो, सारंग पण तिथेच येतो. सारंग त्यांचं बोलणं बाहेरूनच ऐकतो. आता राजकुमारला काही माहित नसतं तिथे सारंग आलेला आहे. आता इकडे राजकुमार बोलतो, बस बस झालं सावली, खूप झालं बरं. आता तुला माफी अजिबात मिळणार नाही बरं. तू माझ्या मुलाला मारून टाकलं बरं, तू माझ्या मुलाला मारून टाकले, तू फार चुकीचं वागली बरं. आता मी तुला अजिबात काही देखील एक सोडणार नाही. कारण की प्रेक्षकांनो, भैरवीने जे काय त्याच्या कान भरलेले असते त्याच्यानेच आता हा विंडो खा नालायक राजकुमार हे सगळे त्याचे कारस्थाना करू लागत असतो. कारण की राजकुमारला स्वतःचं डोकं काही देखील एक काम करत नसतं. राजकुमार जसं बोलेल तसं वागत असतो. आता इकडे राजकुमार पण बोलतो, मी तुला आता अजिबात काही देखील एक सोडणार नाही, आता मी तुझा जीव घेऊन टाकेल सावली, तू फार चुकीची वागली बरं असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे राजकुमार डायरेक्ट सावलीचा गळा धरतो. तेव्हाच काय मस्त अशी इकडे सारंगची एंट्री होते. आता प्रेक्षकांकडे सारंग साडकन त्याच्या कानपट्ट्यात वाजवून बोलतो, बस बस झालं, माझ्या बायकोच्या केसाला हात पण लावायचा नाही. तू असं वागशील दादा असं मला अजिबात वाटलं नव्हतं. अरे तू किती वाईट वागतो, तू किती नीच, तू किती नालायक माणूस आहे बरं. या सावलीने तुला सुधारलं होतं बरं, परत तू असं वागशील, तू परत ह्या थरला जाशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं बरं. तू फार चुकीचं वागलाय बरं, तुला अजिबात माफी मिळणार नाही बरं. हे सगळं का करतोय बरं? सावलीने याच्यामध्ये काही देखील चुकी नव्हती बरं. जे काही सगळं झालं तुझ्या बायकोमुळे झालं बरं. तुझ्याच बायकोचा हट्ट होता ना तो, हे सगळं का करतोय बरं? तू तर सुधारला होता ना, तू आता हे सगळं असं का वागतोय बरं? आता राजकुमार पण बोलतो, हे सारंग तू मध्ये काहीच नाही बरं का, मी तुला पण अजिबात सोडणार नाही असं म्हणून आता प्रेक्षकांना परत तो सावलीच्या अंगावरती धावून जायच. आता परत प्रेक्षकांना साड धुवून काढतो. प्रेक्षकांना तेवढं तिथे पण आता तिलोत्तमा सगळे घरातले पण येतात. आता डायरेक्ट तिलोत्तमा पण बोलते, सांगणारे बस झालं सारंग, बस, हे सगळं काय करतोय बरं तू तुझ्या भावाला मारतोय, सगळं काय चाललंय बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो, बस झालं, एक शब्द पण बोलायचं नाही बरं का. हा माणूस खूप नीच, हा माणूस खूप नालायक आहे बरं. या माणसाने खूप वाईट सेट केलंय बरं. ह्या माणसाने माझ्या बायकोला मारायचा प्रयत्न केला बरं. ह्या माणसाने माझ्या बायकोचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हा माणूस खूप चुकीचं वागतोय बरं. ह्या माणसाला मी अजिबात काही देखील एक सोडणार नाही. आता प्रेक्षकांना इकडे तिलोत्तमा पण बोलते, अरे सगळं काय बोलतोय बरं, हा अजिबात तसं वागणार नाही, आता हा सुधारलाय बरं. हीच बाई सगळं खोटं बोलत असली, खूप नीची, खूप नालायक बाई बरं. या बाईला तू घराच्या बाहेर हाकलून दे बरं. या बाई बरोबर तू अजिबातच संसार करायचा नाही पुढे, ह्या बाईला तू हाकलून दे. आता इकडे सावली पण बोलते, खूप झालं, मी तुमचं आता अजिबात काही देखील ऐकून घेणार नाही बरं का तिलोत्तमा मॅडम. इतक्या वर्ष मी तुमचं ऐकून घेत होती, पण तुम्ही आज हे सगळं मला बोलताय नाही, फार चुकीचं बोलताय बरं तुम्ही. या माणसाने, तुमच्या मुलाने आज माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आज जर का मला काही झालं असतं तर मग हे सगळं काय तुम्हाला कळतंय का? आता हे सगळं काय करताय बरं तुम्ही? आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना सारंग पण बोलतो, सावली बस झालं बरं, माझ्या आईशी पण तू काही देखील एक अशा टोन मध्ये बोलायचं नाही, आणि या माणसाला तुम्ही आता अजिबात सोडणार नाही असं म्हणून आता इकडे सारंग पण कोणाचं काही देखील ऐकत नाही. सारंग पण आता पोलिसांना फोन लावतो. सारंग पोलिसांना फोन लावून बोलतो, एखादा तुम्हाला इथे घ्यायला यायचे.
प्रेक्षकांना तेवढं आता तिथे पण येणार राजकुमारची बायको येते. राजकुमारची बायको येऊन बोलते, हे सगळं काय करतोय बरं सारंग, तू हे सगळं तुझं काय चाललंय बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, बस झालं वहिनी, बस झालं, आता याला माफी अजिबात काही देखील एक मिळणार. यांनी माझ्या बायकोचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता बरं. आता प्रेक्षकांना तिचे डोळे एकदम असे पांढरे पडून जातात. ती बोलते, काय अहो तुम्ही सावलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय, सगळं काय वागताय बरं तुम्ही फार चुकीचं केलंय बरं. आता तुम्ही फार चुकलायत बरं. प्रेक्षकांना ते इकडे डायरेक्टच आहे ना, तो पण बोलतो, मी काही देखील एक चुकलो नाही बरं. ह्या बाईने आपल्या मुलाला मारून टाकला आहे बरं. प्रेक्षकांना तो ऐकून डायरेक्ट ती पण बोलते, तसं अजिबात काही देखील एक झालं नाही बरं. आपलं मूल हे बघा ना, आपलं मूल इथे बरं, हे बघा. आता प्रेक्षकांना राजकुमार पण बोलतो, अगं ती बावली, तू विश्वास ठेव माझ्यावरती, ती बावली आहे. आता प्रेक्षकांना तिचा पण संताप झालेला राहतो आणि ती डायरेक्ट साळ आणि त्याच्या कान फट्ट्या जातील. बोलते, आपल्या मुलाला बावलीच्या पुढे अजिबात काही देखील तुम्ही म्हणायची नाही बरं. आता प्रेक्षकांना तिथे पोलीस पण येतात. पोलीस बोलता, काय झालं बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना, सारंग पण बोलतो, ह्या माणसाने माझ्या बायकोला मारायचा प्रयत्न केला होता बरं. आता तेवढ्यातच तिलोत्तमा पण बोलते, अजिबात माफी मिळणार नाही बरं का सावलीतला, तू फार चुकीचं वागते बरं, तू आमचं घर फोडायचा प्रयत्न करते ना, आता तू मुद्दाम घरी घेऊन आता भावांना तू पूर्ण भांडण लावायचा प्रयत्न करते ना, मी तुला अजिबात काही देखील एक सोडणार नाही. आता इकडे सावली पण बोलते, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आली होती बरं. ती आनंदाची बातमी सोडून तुम्ही भलत्याच दिशेला जाताय बरं, तुम्ही फार चुकीचं वागताय बरं, तुम्ही फार चुकीचं केलं आहे बरं. मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार होती बरं, आम्ही दोघं आई बाबा होणार हे मी तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगायचा प्रयत्न करत होती बरं. आता प्रेक्षकांना सारंग ते बोलून ऐकतो, सारंगच्या पायाखालची जमीन एकदम अशी सरकून जाते. सारंग बोलतो, काय हे सगळं खरं. आता सारंगचा आनंद प्रेक्षकांना गगनात मावेनासा असा झालेला असतो. सावली पण बोलते, हो हे सगळं खरं आहे बरं. आता प्रेक्षकांना त्या दोघांना प्रचंड असा आनंद झालेला असतो. आणि आता तिकडे तिलोत्तमा पण प्रेक्षकांना आता डायरेक्ट त्यांना सावलीच्या पायाशी येते. तिलोत्तमा सावलीच्या पायाशी येऊन बोलते, सावली मला माफ कर, मी तुझ्या बरोबर फार चुकीचं वागले बरं. हा माणूस तसाच आहे बरं, हा माणूस खूप विचित्र आहे बरं, याला तुला जितकी शिक्षा द्यायची तितकी त्याला शिक्षा दे बरं. सारंग याला पोलिसांबरोबर घेऊन जाय बरं, तू एकदा सॉरी सावली मला माफ कर बरं. आता इकडे डबल ढोलकी नाही का, तिलोत्तमा मुद्दाम तिचे नाटकं करू लागत असते, कारण की तिलोत्तमाला फक्त मूल हवं असते, त्याकरता ते सगळे कारस्थानं करू लागत असते. तिलोत्तमा पण बोलते, सॉरी मला माफ कर बरं, मी तुझ्या बरोबर फार चुकीचं वागले बरं. आता जे काही सगळं सत्य तिलोत्तमाचं आता इकडे सावलीला कळलेलं असतं. सावली बोलते, ही फार चुकीची बाई आहे बरं, इतक्या दिवस आता ही माझ्या विरुद्ध बोलत होती बरं, आता ही माझ्या बाजूने बोलायला लागली, ही फार चुकीची बाई आहे बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, आई तू फार चुकीचं वागते बरं, तू गिरगिटासारखे दर मिनिटाला रंग बदलते, तू फार चुकीचं वागते बरं. आता प्रेक्षकांकडे सावली पण बोलते, तुम्ही माझ्यावरती अजिबात काही देखील एक विश्वास ठेवला नाही ना, तुम्ही त्या दिवशी माझ्या कान फट्ट्यात मारली, तुम्ही त्या दिवशी मला मारलं ना, आणि आता तुम्ही पण नुसतं तुमच्या आईवरतीच विश्वास ठेवतो ना. आता मी घरी आल्यावर पण तुम्ही तुमच्या आईच्याच बाजूने बोलला ना, मी तुमच्या आईला काही देखील बोलायचं नाही, तुम्ही आता असं बोलतो ना मला घरी आल्यावरती पण. पाहिजे ना ही बाई किती वाईट, ही बाई किती नालायक आहे बरं, गिरगिटासारखी ही बाई रंग बदलते बरं, ही बाई किती वाईट आहे बरं, हिच्यावर तुम्ही अजिबात काही देखील एक विश्वास ठेवणार नाही, सॉरी मला माफ कर. इथून चालली जाते. आता प्रेक्षकांना इकडे ना सावली पण तिथून निघून जाते. आता इकडे सारंगला फार असं गिल्टी फील वाटत असतं. सारंग बोलतो, माझ्याकडनं सगळं काय होऊन गेलं बरं, मी सावलीला नको ते फार बोललो बरं, पण सावली फार चांगली आहे बरं, मी सावलीला असं काही देखील एक बोलायला नको होतं बरं. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, सारंग काही देखील एक होतो, सावलीला लवकरात लवकर घरी घेऊन ये बरं, आणि या राजकुमाराला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा देतो या राजकुमारला, पण तू लवकरात लवकर सावलीला घरी घेऊन ये बरं. आपण ना सावलीला ह्याच घरामध्ये ठेवू बरं, मी सावलीची माफी मागते, मी सावलीच्या पायाशी जाते बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना, सारंग पण बोलतो, हो मी सावलीला लवकरात लवकर घरी घेऊन यायचा प्रयत्न करेल, पण मला वाटत नाही सावली आता घरी येईल. आता प्रेक्षकांना मालिकेमध्ये तुम्ही पाहिलेच खूप मोठासा लीप होणार आहे बरं, 7 वर्षाचा मालिकेमध्ये आपल्याला लीप होताना बघायला मिळणार आहे. 7 वर्षामध्ये अशाच पद्धतीमध्ये आपल्याला स्टोरी बघायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि आपल्या ह्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेली अपडेटसाठी. धन्यवाद.